अगं मी काय म्हणतो, हा बोला ना. आता माल भरपूर निघालेला आहे. हो आता व्यापारी किती वेळेस किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे. हो का. व्यापारी आला का हम्म, देऊन टाकू. हा चालतंय ना, पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला, कसं देणार काय नाही, कसं काही झालंय का बोलणं तुमचं? नाही करून घेऊ ना बोलणं. अच्छा, म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार आहे हो हो तुम्ही इथं आल्यावर बरोबर. विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय. सगळं? हा हा पैशाचं मला काही जास्त उमजत नाही. हा. म्हणून मी शिकलेली बायको केली. हा बरं, तुम्ही काहीच काळजी करू नका. तर व्यापारी आला ना तर मी त्याच्यासोबत सगळं काही गोष्टी बोलणं करून घेते. हो. कसं आहे काय नाही सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते. आणि भाव सुद्धा तूच ठरव. हा तेच ना, हा सगळं मी करून घेते त्यांच्याकडून. कारण- फक्त आता ते लवकर यायला पाहिजे. तो इथे किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार आपण? येतील 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 त्यांना बोलवलेले मी फोन करून बोलवलेले हो का. येतील. ठीक आहे चालतंय. आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी? हो हो माल चालूच आहे अजून. तर गणपतराव तुम्हीच का? हो 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 आम्ही हा भेटले आता मला पशी येले तुमचे तांबटे का? हो आमचे. थोडा मॅडमच मला झालं का बरं मालाला काय नाव ठेवता? निवड आहेच ना हो त्याच्यात. अहो कसं पण काय? हे बा थोडंफार राहणारच आहे. बाई निवडच आहे ना. नाही नाही अहो, मग आता आता हे थोडंफार size राहणार, थोडीशी- 2 नंबर राहणार. तुमचं म्हणणं खरे पण आम्हाला हा 2 नंबर मध्ये वापरायला लागतो. हो हो बरं तुम्ही व्यापारी आहे ना? हो व्यापारीच ना. हो 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 बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरते हो वाटतं. हो आपले 12 टायर गाडी नाही बरेच रोज गावात. असं ना? बरं मग आता हे माल व्यवस्थित आहे ना? हाय थोडा मॅडम आहे हो मॅडम मग 2 नंबर राहतो थोडाफार. त्याच्यात निवड करावं लागेल. निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा. नाही भाऊ आता जो चालू आहे तो चालूच आहे आपला कंटिन्यू. असं का? 25 रुपये लावला किलो आज. हो का. 30 रुपये होता ना? नाही पण तू त्याला असं माल म्हणजे मोठं माल असतं तर घेऊ 30 रुपयानं. असं 30 रुपयाने घेऊ हम्म. आणि हा बारीक आहे ना 20 रुपयाने लावून टाकू. असं अहो पण मी काय म्हणते, निवड करून घेऊच नका ना, कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाहीच आहे ना. नाही चालत बाई तसं. अहो तुम्ही ते छोटे जे आता निवडले ना. तुमच्या मुलगीला जरा मुलगी नाही हो मंडळी माझी. मंडळी हो यावं. आणि तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी आहे. हा नाही आता तुमचे किती पैसे मला काय माहिती. आणि नाही नाही कमीच नाहीये. मग ठीक आहे. पैसे देऊन बायको मंडळी करून का घेते. तुमची? हो मंडळी माझी. वा वा तुम्ही यावं. मग आता योगा योग आहे तो. हा सोबत नाही पडतो मला ते. हे बा शोभत वयामानानं- माझ्या वयाला नाही शोभत, माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत. हा ठीक आहे. कारण आपल्याकडे भरपूर आहे. बरं मी काय होतो तेवढं वेळ कमी तुम्ही सांगा कन्फर्म भाऊ सांग काय तुमचं. मला मोर 2-3 ठिकाणी माल पाहायला बोलवलं. असं का? तर सांग तू. बरं मी काय म्हणते, आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही, निवड करून घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट आपण भाव करून टाकूया, आहे की नाही. 600 रुपये कॅरेटने सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता. लय वाजता 600 रुपये. काय नाही लय होत. कशाचे लय होते. आम्हाला परवडला पाहिजे ना. आता आमचा माल लांब जातो. परवडते तुम्हाला, एकदम चांगला माल आहे आपला. किडकं नाही, काहीच नाही, एकदम ओके आणि तू- प्लेन आहेत पूर्ण. बेंगलोर जाता ना? दिल्ली दिल्ली. आपली गाडी दिल्ली चालू आहे. आणि पैशाचं कसं? पैसे तुम्ही रोख म्हणे रोख पैसे काय अडचण हो हो रोख पण आहे बा. त्या नोटामध्ये मला काही समजत नाही जास्त. नाही. आहे ना तुमची मंडळ आहे ना. हा मंडळी आहे. हिला येत असतं ना. हो मला सगळं तेव्हा काही. तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला कॅश पैसे भेटून जाणार. आणि एक काम करा नाही तर तुम्हाला आडवच घेऊन टाका एक खटी. नाही अडवान नका. 2-3 लाख रुपये घेऊन टाका. नाही 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 म्हणजे मग मला 3-3 बारे अडवान्सची काही गरज नाही. एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं. म्हणजे एटीएम मधून काढावं लागतं का? ATM ते एटीएम तर मलाही समजत नाही. नाही नाही मंडळीला ATM चं वगैरे पाठवा. असलं ना तर मी करून घेत जाईल. बरं बरं हे चालेल. बघा ATM चं वगैरे काही असलं ना मला तुम्ही सांगू ATM मलाच पैसे काढून द्यावं लागते. मग तिथे मोजून घ्यावं लागतं कारण मला 17 काम राहतात. एक बरोबर. काम नाही माझ्या मागे. बरोबर. बरं ठीक आहे ना, तुम्ही ATM मधून काढून देत जा, मी घेते मोजून. नाही बाप, आपल्याला तांबट चालतो गाजर चालत हम्म. हा. आणि पपया जर राहायचा पपया तर पपया किती पाठवा गाड्या घेतो पपया आपण. आणि मका आहे मका. हा मका घेऊ ना मका घेऊ ना. हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली आहे. तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ हा तुम्हाला. मग पपयाला लय मागणी खूप मागणी पपया. हो आम्ही का? लावू अरे वा. शकतो मग. बर का? पपई तयार करू शकतो. आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही लावले काय पपया. लावेल आहे पण आताशी लहान लहान आहे. फळ लागलेले आताशी. तुमच्या पपयाची काय साईज आहे. त्यांनी सांगितलं ना आता. आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना एवढी मोठी होती 2 किलोची 2.5 किलोची. हा, व्यापार खूप आहे आपला. हा आपण जांब भरीत असतोय सफरचंद भरीत असतोय
अरे वा. जांब असले जांब सांगा बाई तुमचे. नाही नाही सफरचंद आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला तेवढ्याची तुम्ही हे करा आता बाकी काही नाही बाकी बरं नंतर याचा आपण व्यवहार सांगू तर आम्ही करून घ्या. हे बा, मी म्हणतो 25 मध्ये 30 रुपये तुमचे 30 मध्ये माझे 25 27 रुपये लावून टाक. 27.5 लावून टाका म्हणजे अडीचची इकडे होतील 2.5 इकडे होतील. बरं ठीक आहे चालेल चालून जाईल ना. अहो कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही मी तुम्हाला सांगितलं ना आता 600 रुपये कॅरेटने घेऊन जा. बरं ऐका हं? आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला बरं चुकून पैसे आणायला. हम्म. तर मग लगेच चला ATM मध्ये तुमचे पैसे काढून घ्या तुमच्या ताब्यात घ्या. तुम्हाला किती पैसे हवे आज? आता बघा ना आमच्या किती कॅरेट होतात बघूया किती आपण. जाळ्यावरती त्याच्यावर- अंदाजे हा. मागच्या कुड्याला किती जाळ्या भरल्या त्या? मागच्या घोड्याला 35 जाळ्या होत्या. 35. बरं काय असतील जास्त तुम्हाला 50,000 रुपये घेऊन टाका लगेच. हम्म. त्याला जास्त घेऊन टाका मी पुढच्या खोडीचे पैसे ओळून जातो. हा हा ठीक आहे बरं मग तुम्ही ATM मधून काढून द्याल का? ATM मध्ये आता मला तर काय ते समजत नाही हिलाच घेऊन जावं लागेल चालेल चालेल. आणि हिच्याजवळ पैसे देऊन टाका. मग चला तुम्ही ATM मध्ये चला. मग तुम्ही इकडेच थांबता का हा मी मी जाऊ इथे का थांबतो ना. ठीक आहे चालतंय मग काही हरकत नाही मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून हो सोडून ना. ठीक मी आहे सोडून चालतंय नाही तर मग दुसरा माणूस पाठवून देईन आपल्या गाडी फोडली बरं बरं नाही ठीक आहे, नाही चालतंय. अहो भलते असेल त्या माणसाजवळ. गाडी उभी बा आपली शिफ्ट डवळी. हा हो आहे. का? पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला. पैसे राहतील बरोबर. पैसे ना मी तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात आणून हो बस 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 20 मिनिटला कारण मला झटके काढा वेळ नाही. चालेल चालेल. कारण पैसे उद्या दिल्याचे पण मी आज चालू दिल्लीला हो हो नाही आणायला. आम्हाला आज हे मजुरांना वाटायला लागतील हो ना. ठीक आहे पैसे घेऊन टाका. हो बरं मी काय म्हणतो, आता कोण येतं मग तुम्ही येता का? हो मीच येते कारण ह्यांना एवढं कळत नाही ना त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल तर तुम्ही काय करा ते थांबा हो देखरेख करा मी लगेच जाऊन बरं बरं चालेल. हो ठीक आहे मग येऊ का मग मी या चला आणि त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी. हो हो ठीक आहे तुम्ही इथली सगळी तयारी करा मी येते लवकर हो 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 बरं मी काय म्हणतो हा 5-10 मिनिटं बस जाऊ पैसे अजून टाइम आहे ना ATM. अहो पण मग गेलो असतो ना जाऊ ना पैसे द्या. परत हे म्हणतील एवढा वेळ कसं काय लागला हे कोणाचे आहेत ते आपलंच आहे, गाडीतल्या जाळ्या टाकलंय ना. हो का बरं तुम्हाला काय महत्वाचं विचारायचं होतं. हा बोला ना काय पाहून तो नवरा करत त्यांचं काय हो आता काय नशिबाचा खेळ झालं गेलं सगळं आता काय तुझं करता सौंदर्य काय त्याचं सौंदर्य काय? सौंदर्याला बघून कोण केलंय पैसा पाणी बघून केलंय सगळं आज किती पैसे आहे आता आहे म्हणूनच केलं ना पैसा पाणी भरपूर आहे म्हणून तर केलं. किती पैसे आज नसते? नाही अंदाजे सांगता नाही येणार पण आहे बघा मला दिसलं आहे मी खेळते पण त्या पैशामध्ये त्याच्यामुळे मग मी आता एवढं काय मनावर नाही घेत आता सध्या आहे ना आपलं 75 कोटी बँक टाकली अरे बापरे एवढे यापर्यंत म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा मालदार दिसताय ते किरकोळ आहे आपल्या पुढे तसे आमक गडी आमच्या गाड्या काय ना असं 25 लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या हो का 70-80 मोठ्या गाड्या आपल्या बापरे 12-13 टायरी मग कारण आपल्या घरच्या गाड्या आहे ना. तुम्ही चांगलेच मालदार दिसताय दिल्लीला आपण 2-4 गाड्या घेऊन टाकले जागी बेंगलोर इकडे तिकडे आपला माल आपल्याच गाड्या जातो विकणारी तिकडे सगळी अवस्था आहे. अच्छा पण मग आता कसं आहे हम्म. त्याला भोगणारा माणूस नाही कोणी भोग माग पुढे पाहिला पैसा तर नाही पण सगळे एकट्यानं हँडल करायचं आपली बायको अडणी अच्छा अंगठे बहादूर तिला काही म्हणजे आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट झालंय की माझा नवरा अडाणी मी शिकलेली आणि माझ्या गळ्यात तसलं पडले त्याला काहीच कळत नाही म्हणजे सगळं मीच सांभाळते मला आहे ना ती बायको करायची नव्हती पण मामाचे पोरं असल्यामुळे आता ती लहान झाली ना त्या टायमाला आम्हाला एकमेकाला देव केलं होतं त्यामुळे ते करणं भाग पडला असेल. अच्छा जाऊ दे मग आता काय करता नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून. नाही नाही आता कसला मार्ग निवडायचा नाही अरे काय बसते म्हाताऱ्यापाशी जाऊ दे आता काय करता मी तुला चांगला मार्ग देतो तू आहे ना तू राणी होशील राणी राजाची राणी. ते कसं हं? ते कसं नाही बाय 70-80 कोटी बँकेत पडेल आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी 20-25 कोटी रोजचा आपला फिरतं चलन राहते. फक्त तुला काय करायचं मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसे पेसायचे निवड असे पैसे पेसायचे ना ते हाताने नाही डायरेक्ट मशीन आणि पोते बनणं वेगळेच लोक राहतात माग हो का पैसे पोते बनणे फक्त तो तिथे आकडा टिपायचा बंडलाचं बंडल फेकायचं आकडा टिपायचं पोते भरून जाणार ते तिकडे तेवढं इशी रूम मध्ये मस्त बसता काम. आता माझी मंडळी लिहायची पण तिला काही कळत नाही
ठीक आहे ना, मी करीन ना मग. हं? मी करीन ना, हं? करीन म्हटलं मी. तुझ्या मताला ते सोडून काय करते? आई नाही हो, नाही नाही, सोडून तर नाही देऊ शकत बघा. हं? सोडून कसं देणार आहे? सोडून देऊन मग आयुष्यभर काय मी अशीच राहू का मी एकटीच? सांभाळतो ना. नाही नाही, अबे, तुमची पण बायको आहे ना तुम्हाला. मी काय म्हणतो, हं. नाशिकला आपले बंगले, जळगावला बंगले, संभाजीनगरला बंगले, हो का? एखादं बंगले तुझ्या नावावर करून देतो. मस्त बंगल्यामध्ये राहत, खाली कुठं येत ती. आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं अशी मजात फिरायचं. खायला पैसे मात्र पैसे काय आज आहे तर उद्या नाही, पैशाला काय करते. तुला जर फिरायची इच्छा झाली ना, डायरेक्ट तुला विमान घेऊन देतो. अरे बापरे, म्हणजे हेलिकॉप्टर. हो का? तुला जिकडे जायचं लंडन पाहतं लंडन पाहायला जाय, तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय, जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं आहे. प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना, सगळे लोक जर त्या राज्यात जर तू लंडनला गेली हं? जर त्यांना म्हणलं व्यापारीची अशी अशी, अरे अरे तुम्ही मिरवणूक काढते, मिरवणूक त्या गावामध्ये लगेच. आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणी, अहो राणीच्या वरच झालं ना हे सगळं. राणी राणी फिनीचे सोडून त्याच्या पुढची. हं. ठीक आहे मग. आता एवढं तुम्ही आहे म्हणताय ना, तर कबूल आहे का नाही? तुला राणी बनायचं, राणी राणी. हो का? ठीक आहे मग, मला कबूल आहे. हा ना, मलाही कबूल आहे. चालतंय मग. चालतंय ना. हा. पण मग इकडे कशाला काय आपण मध्ये पाहू ना, लगेच गडी मोडून पाहू. काय बोलताय तुम्ही लगेच? काय हो असं? मग त्याला मला मला पटलीच, मला पटली तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन. आणि मी जागीच जागा खुर्शी बसून असं. मी काय म्हणतो, समजा आपण कुठं बाहेर गेलो असतो, पण मी गाडीत उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात. हा, मग आता तुमची पोज. बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी. तर आले लगे फोन झाले, फोन चालू मला झाले, फोन चालू, टाइमच नाही फोनला. हा, मग याच आहे बा. मग पाहतो, मला परवडायचं असेल तर आपल्याला काही पैशाला तोटा नाही. पण तिथं गेलं प्रत्येक लॉजवाले सगळं 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 व्यापारी म्हणून ओळख येतात ना, त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो, जपून भुई फुकून बसतो, हो का? काटा पाहून पाऊल टाकतो असं. मी काय म्हणतो, चांगल्या गोष्टी वेळ कशाला करायचा. अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना, आता तर आपलं सगळं काही बोलणं झालंय. मग थोडस मी काय म्हणतो, तुझी जर विचार नाही ना, आजच तुला 10 पट तांबड्याचे पैसे टाकून देतो एकखटी. तुझ्या हाताने ATM मधून काढायची, चालतंय. ATM मधून तुझ्या हाताने काढायची. तुला मी नंबर देणार, तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरीत राहते मागे, हो का? पिशाच भरीत राहते. नाही ते घरून पोतही घे, डायरेक्ट पोतही. ठीक आहे, चालतंय मग. चला आता, काय चांगलं कामाला वेळ नको घालवायला ना. बरं, मी काय ना, बोला ना. हे कसं वाटतं तुला हम्म. जंगल की मंगल? मी काय म्हणतो, लॉजवरती इकडे तिकडे माझ्या मारा कोणी जाते, पण हा नच कोणाला भेटत नाही, कोणाच्या नशिबानं नाही. हा, म्हणजे छान वाटतंय इकडे पण, म्हणजे ग्रीन ग्रीन. बरं, याच्यामध्ये तुम्ही काय करा, रेड पडा नका, काय व्हायना काय व्हायना काय व्हायना काय व्हायना. पण मी काय म्हणतो, आता कसं बस खाली. काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही? बरं, कशी माझी वाली इकडे कुठून आले? अहो काय नाही ते. हो, तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तुम्ही इकडे बाबा, काय झालं, आम्ही चाललो, ती म्हणा मला थोडं बाथरूमला जायचंय. ती मध्ये गेली, तुला काय चक्कर आली, अशी पडली, धपका आवाज आला, लय गागली, पित्त काहीतरी झालं तिला. इकडे बस, इकडे बस. हो ताई, ताई इकडे बसा. हो हो, बस 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 बस. मला आणखीन पण बघा चक्कर आल्यासारखं हा ना, हा होतंय. ना. हो, बरं, तुमचं नशीब जोर हो. मी संघ होतो, मी संघ नसतो ना, ती कधी कुक केला असती ना मकामध्ये. मग आता आहे ना, एक काम करा, आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली नाही. मी ATM मध्ये जातो, पैसे काढून आणतो. त्या पण तुम्ही जाळ्या भरायला जाळ्या आणून टाकलेले, तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग मला मोकळं करा. बरं बरं,
जाऊ का मग? हो मग तुम्ही पैसे घेऊन या, हो तोपर्यंत मी तिचं सांत्वन करतो जरासं. हं? हा. राहिलं लक्षात राहिलं ना? हो हो हा, मी काय सांग लक्षात राहिलं ना? हो हो आहे माझ्या लक्षात. तुम्ही तुम्ही काय या सांगितलं? मग. पैसे घेऊन येतो असं, अच्छा, कारण अच्छा. तुम्हापेक्षा ती हुशार ज्यादा आहे. हुशार आहे, ज्ञानी पण ज्ञानी मग की आता आजारी झाल्यावर काय करणार? येऊ का मग? पटका पैसे घेऊन आलो. हो, या या. चालेल. आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला? हा हो चक्कर आली होती ना, त्याच्यामुळे थोडस आणखीन पण गरगरल्यासारखं होतंय मला, कस तरी असं. असं का? हम्म आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं ना? थोडस बरं वाटतंय बघा, त्यांनी थोडं सांभाळलं मला, हम्म. त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय. नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते मी. अरे बाबा, एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली, जवान बायको केली, म्हणजे मी येडा आहे का? हा, माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे. हं? मग कसली? आयुष्यभर मी आहे तोपर्यंत, मी जोपर्यंत हिंडतोय फिरतोय तोपर्यंत मला साथ देणं तर तुझं काम आहे ना? हा ते हं? पण आहे. मग गणपतराव आहेत का तुम्ही? हो हो. अच्छा अच्छा अच्छा. ही गाडी कोण लावून गेली इथं माझी? तरी तुमची हा माझी गाडी आहे. मग ते श्रीपतराव आलता ना, व्यापारी श्रीपतराव नाही का तो? व्यापारी हो हो, माल घेतला त्याने आणि पैसे. शिरपतराव. म्हणजे हा. माल घेऊन नाही गेले ते. अच्छा अच्छा. हा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँकेत पैसे काढायला एटीएम मध्ये. बर. तर मला अचानकच मध्ये चक्कर आली अहो, आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय. मी आणतो पैसे म्हणून. आणायला गेला. कोण शिरपतराव? हा पैसे आणायला गेलाय. हो, व्यापारी आहे. तो माझ्याकडे हमाल आहे. हा, मग आणि ही गाडी माझ्याकडून त्यांनी फसवून आणली. मला म्हणला माझा एक अर्जंट काम आहे, पाहुण्याला दवाखान्यात न्यायचंय, म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून. अरे बापरे, म्हणजे चक्क तो आम्हाला खोटं बोललाय. मग खरा व्यापारी मी आहे. तुम्ही मला फोन केला होता, तुमचे टमाटे द्यायचेत ना, हो हो हो. मग त्यासाठी मी आलोय. तो तो म्हणे मी व्यापारी. अहो तो माझ्याकडे हमाल आहे. त्याला माहितीये का, 200 रुपये रोजाने माझ्याकडे हमाल आहे तो. अरे बापरे, बरं आपल्याला झालं मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला. पण गंडवूनच गेला म्हणायचं तो. नाही दिला ना माल? नाही. जाऊ दे मग, एवढं काय टेन्शन घेता, मी घेतो त्याचं, बघतो मी काय करायचंय. आणि या जाळ्या माझ्याच आहेत किती, या जाळ्या पण माझ्याच आहेत. असं ना? हा, कुठे माल कुठे? माल पुढे आहे ना. बरं मी काय करतो, माणसं बोलून घेतो हा, आणि जाळ्या त्यांना भरून द्या. चालेल. हा? हो, भाव कसा ठरलाय? भाऊ 600 रुपये कॅरेट. 600 रुपये झाले. 600 नाही, 550 जाळी भेटन. आपला फिक्स भाव आहे. असं का? चालेल ना? हो चालेल. चालेल ना? हो. बरं ठीक आहे, मी माणसं पाठवून देतो. हा, जाऊ का मग? आणि पैसे न्यायला येईल नाही 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 नाही, पैसे माणसाकडे पाठवून देतो. असं का? हा, हिशोबाने पैसे तुमच्याकडे बरं, माझा बरं. माणूस देऊन टाकेल. ज्या जाळ्यावरतील त्या. हा, जाऊ मग? हो बिंदास. ओके. ओके, हा? हो. हा, चालेल. अरे देवा, का हो ते काय माणूस आहे होता तो, व्यापारी होता म्हणून सांगितला हा. आणि चक्क तो खोटं बोलून गेला. बरं झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना. आणि मग मधी कशाला गेलते तू? हो आता काय सांगू तुम्हाला. म्हणजे अहो ते काय झालं, तिथून मी आले ना, तो घेऊन चालला होता ATM ला. हा. मग तो काय मला म्हटला की थांबा म्हणे, थोडा वेळ बसू आपण इथं. हा. मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे, तो बोलला माझंच आहे म्हणे हे सगळं, म्हणजे सगळं माझंच आहे. बरं, पुढं? मी म्हणलं ठीक आहे चला आता त्यांचंच आहे तर बसू. हं. म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोडा वेळ. आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला. हं. माझ्याकडे एवढा असा आहे, एवढा पैसा आहे, कोटीनं पैसा आहे माझ्याकडं. आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिसमध्ये मी कामाला ठेवतो, म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला, हाताने मोजायची गरज नाही. हं. तुम्हाला मशीननं मोजावं लागलं, गोण्या भरतात म्हणे आमच्याकडे पैसे. असं तसं लय फूस लावली हो मला त्यानं. बरं, मग पुढं? एवढं पण बोलला हं. म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला. असं? हा, आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण, म्हणजे लय फूस लावली मला त्यानं. आणि अहो मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले हा. आणि त्याला जे पाहिजे होतं ते करू दिलं. काय? आणि तू त्याच्या शब्दाला वाढली, आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही, एवढं इस्टेट आपलं. हा हा, आता थोपडीत आहे का कोणी? अहो पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे, तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल, म्हणून मग मी त्याला अगं पण काय आपल्याकडे बोलले नाही. कुठं चोटा पडला पैशांना? अहो पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने, म्हणून मी केलं हे आपल्यापेक्षा- सगळं. आज ATM मध्ये बघा, पैसे उद्या भेटते तुम्हाला. ओ
तुम्ही परत कस काय आले इथं भामटे कुठले हा? कोण- कोण एकदम म्हणतो? नालायक माणूस आहे तुम्ही. कोण म्हणतो आमच्या कोण काय म्हणतो? कोण म्हणतं म्हणजे कोण अहो खरा जो व्यापारी होता ना आत्ताच येऊन आम्हाला भेटून कोणता? गेलाय. माल कोणता? पण घेऊन गेला आणि पैसे पण दिले त्याने आम्हाला आणि तुम्ही काय खोटं बोलले हो ते आम्हाला. गुले गुले हा? गुले म्हणून व्यापारी. हा हा अय, येऊन गेले तिचे ते. फक्त आम्ही नाही पैसे नाही भेटते ते. हो. पैसे नाही भेटते तुला थर्ड क्लास आहे. कोण लय लोकांचे पैसे बुडवले इतके लोकांचे पैसे बुडवले का माप नाही परत. आ, ते गुले व्यापारी म्हणा खायला नाही खोट्याला गावात तुम्ही द्या तुम्हाला माझ्या आठवणी काय नसतं आ, द्यायचं तुम्ही मला. हमाल आहे हमाल. कोण म्हणतं आम्हाला हो ऐका ना ह्याला गोड गोड नका बोलू. हे माणूस ना चक्क खोटारडा आहे आणि माझ्यासोबत ना नाही तसलं काम केलंय हा. मला दर- खोटं बोलून ह्याला ना घ्या ह्याला पाठी खाली घ्या ह्याला खोटारडा कुठला. मला शेतामध्ये खोटे नेऊन बोलून- माझ्यासोबत काम केलं त्यानं. खोटे बोलून मारा, मारा, माझ्या मी बायकोला पकडून ठेवते. खूप दाखवलं ना. इतका खोटा बोलतो. खोटे. अहो, पकडा त्याला. चला. हरामखोर कुठला. जाऊ दे या इकडं. पहिलंच मला चक्कर यायला उगा आणखीन चक्कर लावून चल पडायचे मी. चल घरी चल असे- घरी चल आता घरी चल. खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते नाही करायचं ते करून दिलं. अहो पण मग आता मी तर काय करू हो? असं माझं पुढे चालून आल्यावर मग काय मी गरज कसं होती म्हणणार पैसे आहे? पैशाची गरज काय होती तुला.